हाय हॅलो गुड मॉर्निंग. सो आज संडे आहे, संडे स्पेशल आपला गटारी स्पेशल आहे. सगळ्यांच्याच घरी आज गटारी आहे करणार आहेत. तर काही ना काही मच्छी म्हणा, चिकन मटन म्हणा, काही ना काही चालू आहे आज. तर श्रावण महिनाभर आपला असणार आहे, त्यामुळे आणि श्रावणातसुद्धा नवीन नवीन रेसिपी तुम्हाला मिळणार आहेत आपल्या श्रावणातल्या. सो आज लास्टचा दिवस असल्या कारणाने आज आम्ही मटण आणलं आहे. सो फ्रायडेला आम्ही फिशचं बनवलं होतं, कोलंबीची रेसिपी केली होती, तर ती तुम्हाला शेअर केली आहे. तर आज मटणाचा आपला पाया आहे, पायाचा सूप करणार आहे आणि आपली चिकन बिर्याणी मी शेअर करणार आहे. सो प्लीज हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक आणि कमेंट नक्की करा. सो मी दाखवते तुम्हाला काय आणलं आहे ते आज ह्यांनी. सो इथे आणले पाया, मी हे स्वच्छ धुवून घेतलेत. सो आणले तर ते मटणवालेच असतात, ते भाजून देतात. कोण कोण स्किन काढून देते, पण स्किन काढण्यापेक्षा आपण भाजून घेतले असेल तर ते चांगले असतात, टेस्टलाही वेगळे लागतात चांगले. सो मी हे आता धुवून चांगले व्यवस्थित घेतलेत 2-3 वेळा आणि आता आलं लसूण पेस्ट लावणार आहे. आणि इथे थोडं मटणसुद्धा आणलं आहे, पाव, त्याची ग्रेव्ही करायची आहे, मटण वडे आपले करायचे आहेत. आणि हे मी एक पाव आणलं आहे ते चिकन बिर्याणीसाठी, तर आपली बिर्याणीची पण दावत करणार आहे. सो आज गटारी स्पेशल असणार आहे, संडे स्पेशल सगळ्यांचाच. सो आपण स्टार्ट करूया रेसिपीला. सो आता आलं लसणाची पेस्ट आहे ती लावून घेतो आहे. थोडं एक अर्धा तास किंवा 20 मिनटं तरी ॲटलिस्ट लावून ठेवणार आहे. ही बिर्याणीसाठी आहे, तर बिर्याणीची तयारी करून घेतो आहे कारण की वेळ लागणार आहे त्या गोष्टीसाठी. तर सो 2 पॅकेट वापरले आहेत मी. तर लहान बच्चू असल्यामुळे फटाफट आपलं काम करायचं आहे, त्यामुळे आपली सगळ्यांच्या घरी गटारी स्पेशल आहे संडे आणि खूपच छान बाहेर पाऊस आहे काल. सो यांनी 1 चमचा असा आपला घरगुती मालवणी मसाला टाकून घेतला आहे. जास्त तिखट करायचं नाही आहे आपल्याला, कारण तिखट झालं तर पूजा खात नाही, पूजाचे खूप नखरे आहेत तिखट खाण्याच्या बाबतीत. सो आणि थोडंसं मीठ आपलं चवीनुसार मॅरिनेट करण्यापुरतीच घालणार आहे आपण. भाताला व्यवस्थित नंतर ग्रेव्हीमध्ये घालून घेणार आहे आणि जवळजवळ अर्धा चमचाच घातलेला आहे. आज स्पेशल आहे, तर आज हे म्हणाले की मी रेसिपी करतो आहे बिर्याणीची. सो आज हे करणार आहेत कारण ते खूप छान करतात बिर्याणीची. आता आपण ह्यामध्ये दही ॲड करूया. तर दही हे जास्त हे नाही करत आहे, थोडं घालते. 20चं आणलं होतं पाव, तर हाफ घातलं आणि थोडंसं ठेवून दिलं इथे आम्ही. वाटलंच तर ग्रेव्हीला वापरता येईल नंतरला. आता जेवढं होईल तेवढं मॅरिनेट करणार आहे. थोडंसं लिंबू पिळून घेतो आहे, थोडा तुकडा छोटा होता घरामध्ये, आपलं लवकर टेस्टला चांगली येते आणि आळतही छान मॅरिनेटसाठी. हे सर्व एकजीव करून घेतो आहे. आज मला हेल्पला आहेत, हे संडे आहे म्हणून सुट्टी आहे, सगळेच घरी आहेत. दावत तर झालीच पाहिजे काहीतरी, त्यासाठी थोडी मदत करतो म्हणाले, तर मी खुश आहे. मग करून घेत आहेत आणि मी बाकीचं तयारी करते, जसं वाटण काढायचं आपल्या कांदा खोबऱ्याचं वगैरे पाया सूपसाठी. ती रेसिपी पण तुम्हाला दाखवेन मी काय काढणार आहे वाटपामध्ये. याच्यामध्ये थोडंसं वेगळा चेंजेस आहे आपला वाटपामध्ये, तर करून घेते वाटण काढायला आणि करून घेतलं आहे यांचं. हे आपलं झालं आहे, तर मी हे 20-1 मिनटं ठेवणार आहे झाकून ह्याला. तोपर्यंत आपलं मटणाची तयारी करूया. ग्रेव्ही करायची आहे, वडे पण बनवायचे आहेत, तर वेळ न काढता फटाफट आपलं काम सुरू करायचं आहे आपल्याला. आपलं सुकं वाळं घेतलं आहे मी वाटप काढायला. तर ओला नारळाचं काढायचं नाही आहे, कारण की त्याला टेस्टला जरा फरक पडतो, म्हणून सुक्या याची वेगळी चव लागते आणि छान लागते. सो त्याच्यासाठी मी सुकं वळंच घेतले आहेत 2. आणि आता हे मिक्सरला मी ग्राइंड करून घेते. ह्याचे बारीक तुकडे करून घेणार आहे, न किसता डायरेक्ट लवकर करायचं आणि मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे. सो स्टार्ट करते आता. सो मी असं सुकं आपलं मिक्सरला लावून घेतलं आहे, बारीक पूड केली आहे व्यवस्थित, भरडच आहे म्हणा. सो आता हे मस्तपैकी वाटण लावून घेते, भाजून घेते आणि आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण काढून घेते.
सो मी काढलं आहे कांद्या खोबऱ्याचं आपलं वाटण. कांदे 2 घेतले होते आणि आपलं 1.5 वाटी सुकं वडं होतं घेतलेलं आहे मी. 2 टाकलं होतं पण मी 2 पूर्ण नाही घेतलं, जास्त वाटेल म्हणून. आणि श्रावण सुरू होणार आहे, वाटण ठेवायचं नाही आहे, नवीन काढावं लागेल घरी. तर इथे थोडेसे मी तीळ घेतले. तिळाने काय होतं तर छान बाइंडिंग आपलं धरून येतं, घट्टपणा, आणि आपली ग्रेव्हीसुद्धा छान होते. त्यामुळे थोडेसे हलकेसे असे गरम करत ठेवले. गॅस बंद केला आहे मी आणि तवा जो गरम आहे त्याच्यावरतीच मी गरम करून घेते की आपला गॅस वाया जात नाही. असं पण तवा गरम आहे त्यामुळे ते हलके गरम व्यवस्थित होते. आता हे गरम करून घेऊ दे. आणि हे आपलं सगळं वाटण पाया सूपसाठी आणि मटनच्या ग्रेव्हीसाठी मी करून घेते. सो आता स्टार्ट करते. हे जरा गरम आहे, थंड होऊ देत आणि मग मिक्सरला वाटण आपलं वाटून घेऊन पुढची प्रोसिजर चालू करेन. सो इथे मी विसरले थोडं, सॉरी. सो मी ही मसाली वेलची आपली घेतली आहे त्याच्यामध्ये घालण्यासाठी आणि 2 वेलची आपल्या घेतल्यात. नॉर्मल जे गोड जेवणामध्ये शिरा वगैरे करतो त्या आहेत आपल्या. सो मी ह्या 2 घालते आणि ह्या 2 ही घालणार आहे. थोडंसं शेकून घेता येईल त्यामुळे घालून ठेवते. कारण दुसरं आपलं काम करायचं ते करून घेते, बाकीचं आहे ते. कारण हे गरम होईल व्यवस्थित आणि मग मिक्सरला बाइंड करेन, त्याने चव चांगली येते व्यवस्थित. सो कुकर ऑन केलं आहे, गॅस चालू केला आहे मी आणि तेल आपलं 2 पळी घेतलं आहे तेल आणि ते आपला पाया. सो यांच्या मम्मी घालणार आहेत फोडणीला. तर आपला कांदा मी घेतला आहे फोडणीला, तो घालून घेते. आणि त्याच्यामध्ये लसूण झेजून घेतली, ती पण आपण एकत्रच फोडणीला घालणार आहे. कढीपत्ता नाही आहे, सो मी कढीपत्ता नाही घालत आहे, त्यामुळे जर असेल तर तुम्ही घालू शकता. सो तेल गरम झालं आपलं तर मी कांदा आणि आपलं लसूण दोन्ही फोडणीला घालते. बारीक करून घेते. कांदा आपला फ्राय झाला आहे, व्यवस्थित गुलाबी रंग आलेला आहे. तो मीठ घालतात चवीनुसार आपल्या. त्यांच्या मम्मीलाच सांगितलं करायला, त्या छान करतात पाया सूप. तर आपला मालवणी मसाल्याचा आपला घरगुती मसाला आहे, बाकी काय ॲड करणार नाही आहे मी त्यात मसाले. सो आपल्या वाटणामध्ये आलं लसूण वगैरे आहे त्यामुळे काय वेगळं असं काय करायचं नाही आहे आपल्याला. तर आपलं तिखट थोडं करायचं आहे त्यामुळे 2 चमचे आपले मालवणी मसाला, 2 ते 2.5 चमचे आहेत. गटारी स्पेशल आहे, सगळेच घरी आहेत. तर खूप मस्त बेक होणार आहे. तर आता आपला पाया घालून घ्या. घालून मी अच्छा स्वच्छ धुतलेलं आहे. तर व्यवस्थित एकजीव करून घेतात. पाणी ठेवू मी 1 मिनिट गरम पाणी करत ठेवते थोडंसं. इथे मी गरम पाणी ठेवलंय तापत. तर थंड पाणी घातलं तर जरा बेचव लागेल, चवीचा फरक पडतो. त्यामुळे गरम पाणी आपली थोडंसं हलकं गरम करून घेते 1 उकळ अशी आणि आपण घालून घेऊया. आणि याच्या किती शिड्या घेणार आहे आपण? 7-8. हां जवळजवळ 20 शिट्ट्या घेणार. छोटा कुकरला पटापट होतात. हां यांच्या मम्मी आले तर आपण आपले 10 ते 12च्या वरतीच होतील शिट्ट्या. 20-25 जून असेल तर आपण जास्तच होईल, पण म्हणतायत त्या 20 करून घेऊया. हां कारण कुकर लहान असल्या कारणाने जास्त करावे. जर तुमचा कुकर मोठा असेल तर तुम्ही 12, 13, 15 केलात तरी पण भरपूर होईल. कारण मग ते नंतरला का शिजवायची गरज नाही. थोडी एक हलकी उकळ आली तरी आपली रस्सा चांगला तयार होतो. मग गरम करून घेते. मम्मी आले वाटण आहे. सो आपलं हे आता मॅग्नेट झालं आहे. ह्याची पण तयारी करायची आहे बिर्याणीची. सो ती सुरुवात करेन. आणि आपला हा वाटण हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कॉमन, ते काय दाखवणार नाही आहे मी. तर हे आता मी करून घेईन पटकन. आणि बिर्याणीला एक साईडला तांदूळ आपले उकडायला घेते मग. आणि दोन्ही गॅस आपले बिझी आहेत सध्या तरी. सो चालू आहे. सो इथे मी आता थोडं घरात पसारा झाला आहे, किचनवर आहे. तर मी इथे मठण वडेचा आपला बेत केला आहे. एक साईडला थोडेसे वडे करायचे आहेत कारण भात आहे त्यामुळे जास्त करणार नाही आहे. संध्याकाळी आपली दीपपूजा असल्यामुळे तोही एक व्हिडिओ लहान मुलांचा करणार आहे मी, की दीपपूजन कसं करणार आहे ते.
तर आज संध्याकाळपर्यंत 4 वाजेपर्यंतच आपली अमावस्या आहे, त्यामुळे नंतरला तर मी ते हे करत नाही आहे. तर हे वडेसाठी मी पीठ काढणार आहे, हे मिक्सरला ग्राइंड करणार आहे. धणे, चणा डाळ, उडीद डाळ, जिरं आणि अजून काय तुम्ही ॲड करत असाल तर तेही दळून घ्या. मी तरी एवढंच आपल्या घरात असतं तेवढं हिशोबाने मी करून घेते. हे मी आता मिक्सरला ग्राइंड करेन आणि आपलं भाकरीचं पीठ आहे त्यामध्येच हे ॲड करून आपले वडे करणार आहे. तर वड्यांसाठी पीठ 21 मिनटं मी मळून गरम पाण्यामध्ये ठेवून देणार आहे. सो इथे पटकन मी ते वड्याचं दाखवेपर्यंत घालून घेतलं आहे, कारण वेळ होत होता म्हणून. तर जेवढं मी टोपामध्ये पाणी होतं तापवलेलं, एक उकळ काढून घेतली आणि ते आता पाणी घालून घेतलं यांच्या मम्मीने. सो आता मीडियम फ्लेमवरतीच मी 20-1 शिट्या तरी काढून घेणार, कारण हे लहान कुकर असल्या कारणामुळे. जर तुमचा मोठा असेल तर तुम्ही 15-1 काढलात तरी चालेल. सो आता मी लावून घेते आणि 20-1 शिट्या आरामात काढून घेते. तोपर्यंत आपली वड्याची तयारी करायची आहे. तर वड्याची तयारी करून घेते मी. झणझणीत दिसते, बघूया आपण. सो ग्रेव्ही करायची आहे मटणाची. तर मी तेल घेतलं आहे आपलं आणि आता कांदा घालून घेते त्याच्यामध्ये. सो आणि एक साईडला आमची बिर्याणीची तयारी चालू आहे. ते कांदा कापतायत व्यवस्थित बारीक असा, तेही दाखवते तुम्हाला. तर आणि आपले हे एक पत्त्याची कांदा की आमचं गावी झाड आहे एक पत्त्याचं, त्याचं आहे. उन्हाळ्यामध्ये आम्ही पिकवून घेतली होती आणि तीच आम्ही पुसून वगैरे व्यवस्थित स्वच्छ करून असं पिशवीमध्ये रॅप करून ठेवून देतो, जेणेकरून असं जेवणाला वगैरे मिळतात. ते घरचीच पानं आहेत. तर मी तुम्हाला गावी गेली की ते झाड दाखवेन नक्कीच. हे गरम मसाल्याचं आमचं ते एक झाडाचं पण. सो इथे आता तयारी केली आहे बिर्याणीची. थोडं किचनवरती पसार आहे, समजून घ्या. प्रत्येकाच्या घरी गटारीला आता असंच होणार आहे. तर इथे आम्ही किती कांदे घेतले तो 2-3 कांदे घेतलेत मोठ्या साईजचे आणि आता टॅमॅटो घेणार आहेत. तोपर्यंत दाखवते मी. आता ॲड करते आपला मालवणी मसाला. मी दुसरे मसाले घालत नाही, कारण की आमच्या मसाल्यामध्ये सगळं ऑलमोस्ट सगळं असतं टाकलेले, त्यामुळे मी काही दुसरे वेगळं वापरत नाही आहे. इथे मी 2 चमचे आपले तिखट लाल मसाला आपला मालवणी घेतला आहे. मी तोही तुम्हाला आता कधी शेअर करायला झालं तर दाखवेन. मेमध्ये आम्ही करतो तेव्हा. यावर्षी करायचं होतं त्यामुळे पण श्री लहान होता, करता आला नाही व्हिडिओ. सो मी आता ह्यामध्ये आपलं जे मटण आहे ते ॲड करते. व्यवस्थित असं परतून घेते. थोडं तेलामध्येच आधी करून घ्यावं आणि थोडंसं वाफून घेते. पाणी सुटलं व्यवस्थित की मीठ मसाला अंगाला व्यवस्थित लागतो. आपल्या शिट्या झाल्यात. आता ही 9वी शिटी आहे जी आवाज आली ती. आपल्याला 20-1 तरी शिट्या यांच्या मम्मी बोलल्यात त्याप्रमाणे आपण करून घेऊया. कुकर लहान आहे म्हणून म्हणतायत. सो करूया. सो आता ह्याला मी झाकण मारते आणि एक 5 मिनटं वाफ काढून घेते आणि गरम पाणी घालून आपलं शिजवून घेणार आहे. सो नेहमीप्रमाणे पूजा आली आपली. ती म्हणते काय चाललंय, मला अभ्यास करत होती ॲक्च्युली. तिला पप्पाने अभ्यास दिला होता. मी आता बारीक करते याचं जरा. ती टॅमॅटो कापायला आली आहे. बोलते मी कापते. तिथे पप्पा कापत होते मदत करायला, ते कारण ते बिर्याणी करणार आहेत म्हणून. तर ती टॅमॅटो कापते. दाखवते तुम्हाला कशी कापते. काहीतरी ॲक्टिव्हिटी हवी असते. आम्ही मेमध्ये 1-2च व्हिडिओ करता आले होते ॲक्टिव्हिटी करणार म्हणून पुढे मुलांसाठी. तर काहीतरी शिकायला तर हवं. दररोज अभ्यास करून करून काय होतंय काय पूजा, बरोबर ना? तर हसतायत. तर ॲक्च्युली ते ती बोलते आता टॅमॅटो तिच्याकडनंच कापून घेतोय सगळे. तर देईल कापून. ती कापणार ना पूजा? कापशील ना? बारीक बारीक कापा. चालेल. चला तिला बारीक कापू दे टॅमॅटो. तोपर्यंत मी पुढचं आपलं सुरू करते काम आहे. ते शिट्या आपल्या ही 12वी शिटी आहे आता इथे. सो मी आता चवीनुसार आपलं मीठ टाकून घेते. मीठ टाकलं नाही होतं आधी. आणि आपलं वाटण सुद्धा घालून घेते.
जास्त वाटण नाही घालायचं आहे मला, तर तुम्ही तुमच्या हिशोबाने घालून घ्या. जर जास्त हवं असेल तर जास्त क्वांटिटीच्या हिशोबाने. मी वाटण घालून घेतलंय, पण त्याला पाणी नाही घातलं आधी. तर झाकण मारून थोडी एक वाफ काढते त्या वाटपाबरोबरच आहे. आणि नंतर गरम पाणी जेवढं पाहिजे तेवढं आपल्या हिशोबाने, ज्यांना पातळ हवं आहे, मिडियम हवं आहे, घट्ट हवं आहे, त्या हिशोबाने घालून. सुकंसुद्धा असं जर तुम्ही वाफवून घेतलं बिना पाण्याचं पण ते मस्त वाफवलं जातं, असं काही नाही आहे. थोडं किंचितभर पाणी आपण पेलाभर ॲड केला की घट्ट सुकंसुद्धा सुंदर होतं. ते पण रेसिपी मी तुम्हाला श्रावण झाल्यानंतर शेअर करेन, तर जेव्हा 15 जेव्हा असतं त्या ह्याच्यामध्ये. तर आता मी तुम्हाला झटकीपट आता करायचं आहे म्हणून सांगून घेते, असंच आहे. सो आता मी झाकण मारून घेते, बारीक गॅसवरती शिजवून घेणार आहे. आणि आपल्या कुकरच्या शिट्या आता 17 झालेल्या आहेत, काउंट करते आहे मी. तर 20 करायचे आहेत प्रॉपर आपल्याला. तर 20 झाले की आपण मी बंद करणार आहे. शेवटी नंतरला एक फोडणी घालणार आहे, ते मम्मी येऊन त्यांच्या दाखवतील आणि त्या खूप सुंदर करतात, मटन चिकन वगैरे काही असेल तर हो देत 20 शिट्या. थंड झाल्यावर मग पुढची प्रोसिजर दाखवेन तुम्हाला. ते सुंदर वातावरण आहे बघा, खूप सुंदर वाटतंय बघायला. मला तर खूप सुंदर वाटतंय, कारण सकाळी खूप पाऊस होता, काल पण थंड हवा आणि खूप पाऊस होता. आज सकाळी तसंच होतं. तर आता 11 वाजलेत आमच्या इथे. सो तर थोडं उजळलं आहे आणि व्यवस्थित आहे, थंड हवा खूप होती. तर ही आता जी आवाज आली शिटी, आपली 20वी शिटी आहे. तर शिटी आपली गॅस बंद करायचं आहे, कारण 20 शिट्या आपल्याला करायच्या होत्या. त्यामुळे मी आता गॅस बंद करायला होते. बघताय तुम्ही खूप सुंदर ढगाळ वातावरण झालं आहे आणि आज गटारीचा बेत आहे सगळ्यांचा. खूपच मजा येणार आहे गटारी करायला. गॅस बंद केला, पटकन आल्याने बंद करण्यात आला, दाखवण्यात आला नाही. सो मी 20 शिट्या केल्या आहेत आणि बंद केला आहे गॅस. आणि आता गरम पाणी आपल्या चिकनसाठी या मटनसाठी ठेवते. एक पेलाभर किंवा एक ग्लासभर ठेवते, वाटेल तेवढं मग मी त्यामध्ये घालता येईल असं. सो उघडून बघते मी आता एक 10 मिनिटाने. मस्त सुकं झालंय बघा, काही गरज नाही, मी पाणी टाकलं पण नाहीये. पाणी इथे ठेवलंय मी तापत आहे, 1 ग्लास आपलं म्हणण्याप्रमाणे. त्याचं सुकं सुद्धा खूप छान होतं. एक थोडंसं पेलाभर टाकायचं किंवा असंच वाफेवर मस्त बारीक तुकडे करायचे. पण मोठे असेल तर पाणी ॲड करावंच लागणार, बारीक असेल तर असं मऊसर होऊन शिजतं व्यवस्थित. मी बारीकच करते, मला मोठी तुकडे आवडत नाहीत मटन किंवा चिकनचे. लहानच सुंदर वाटतात, वाढायलाही बरे वाटतात. असं पाणी आपलं बॉईल झालं आहे, मी आता थोडंसं घालून घेते, मला जास्त नको आहे. गॅस बंद करते. फक्त 1 ग्लासामधलंही मी एवढंसंच पाणी घालून घेतलंय, जास्त घातलं नाही. आपल्याला वड्याबरोबर हवंय म्हणून ते थोडंसं शिजवून घेते मी. सो हे आपलं वड्याचं पीठ आहे. तुम्ही काय काय ॲड करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप जण काय काय वड्यामध्ये काय काय घालून पिठाचं हे करतात. तर मी आता जे होतं घरामध्ये त्याच्यामध्येच ॲडजस्ट केलं आहे. जास्त काही करत नाही राहिली आहे, कारण श्री झोपला आहे, नाही तर त्यालाही दाखवता आलं असतं व्हिडिओमध्ये. पूजाने फेरी मारून गेली, आता श्री असतं तर श्रीसुद्धा फेरी मारून गेला असतं मम्मा मम्मा करत. तर मी आता हे वाटण मिक्सरला वाटून घेते. आणि आपलं भाकरीचंच पीठ आहे माझं, ज्वारी बाजरी नाचणीचं आणि तांदूळ मिक्स आहेत. तर ते ह्यामध्ये ॲड करणार आहे, जसं आपण वड्याचं पीठ गरम पाण्यामध्ये वाफवतो तसंच. सो मी आता हे गरम वड्याचं पीठ आपल्याला भागवायचं आहे म्हणून मी ठेवलं आहे. सो मी आता हे मिक्सरला ग्राइंड केलं आहे. बरं वड्याचं पीठ मळून घेते, काही वेगळं करायचं नाही, प्रोसिजर आहे. पाणी गरम आपल्या वड्याच्या पिठामध्ये जे भाकरीचं पीठ आहे त्याच्यामध्ये घालणार आहे, हलकंसं गरम करणार आहे, जास्त कडकडीत करणार नाही आहे. आपल्या हलकं वाफ लागली तरी वडे व्यवस्थित लुसलुशीत होतात. पण जास्त वेळ जेवढं भिजेल आपण अर्धा तास 1 तास तेवढे वडे मस्त टमटमीत आणि सॉफ्ट होतात. पण मी आता बघेन जेवढं वेळ 20-1 मिनटं तरी पीठ मळून ठेवून देणार आहे. सो आपलं वड्याचं पीठ मी मळून घेतलं आहे छानपैकी असं. आता हे 20-1 मिनटं एवढं तरी करून घेतलं आहे.
तर मस्त फुलेल. त्याच्यानंतर एक अर्धा तास तरी ठेवणार आहे मी असंच. पण दुसरं काम आवा ते बिर्याणीला त्यांना मदत करायची आहे. सो तर वड्यांसाठी हे पीठ मी झाकून ठेवते आता आणि थोड्या वेळाने करायला घेते. छान झालेली. सो आपली ग्रेव्ही खूप छान झाली आहे बघताय. तर जशी पाहिजे तशी आली आहे व्यवस्थित अशी. थोडंसं पाणी आहे, पाणी सुटतं थोडं 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 करत. मीठ घातल्यानंतर अधिक काळात जाते, त्यामुळे जरा शिजू दे. कारण हे मटण आहे, मटण चांगलं शिजलंच पाहिजे, त्यामुळे जरा शिजू दे. बारीक गॅसवर शिजवायचं, त्यामुळे 20-1 मिनटं तरी चांगलं लागतं शिजायला. मग काही जण कुकरमध्येही घालतात, पण कुकरची फोडणी वेगळी वाटते खाताना. तर आता त्यामुळे मी कढईतच घातली. कोणाला अशी फोडणी आवडते. तर पायांसाठी तरी म्हणा, तर पाय आपले कुकरमध्ये शिजवावे लागणार. ते असे शिजून किती शिजणार म्हणा. त्यामुळे व्यवस्थित मला काजूची गरसुद्धा ॲड करायची होते, ते करता नाही आले कारण ते फोडावे लागणार म्हणून. तर मी आता काजूची रेसिपी एक शेअर करेन. श्रावण सोमवार आपले सुरू होत आहेत उद्यापासून. सो त्याच्यामध्ये कधीतरी एक श्रावणामध्ये एकदा दाखवेनच नक्कीच ती कशी असते ती. ह्याच्या आधीसुद्धा मी सुके काजू कसे फोडायचे ते दाखवले होते. तो व्हिडिओ जर असेल तर तुम्ही बघा, असणारच आहे. सो आपलं मस्त झालं आहे आणि इथे आपले कांदा टॅमॅटो रेडी आहे. तर आता इथे पाणीसुद्धा मी बिर्याणीला ठेवलं आहे, दाखवत आहे. तर बॉईल करायला टाकते. तर आपले हे तांदूळ आपले धुतले आहेत, चांगले वॉश केलेत आणि मी भिजत टाकले होते पीठ मळायच्या आधी. तर मी आता बॉईल करायला टाकते. तर पाण्यामध्ये थोडंसं गरम मसाले आणि चवीनुसार मीठ आपले जे कॉमन असतात ते घालून घेणार आहे. सो मी भात आता वाळवला आहे आणि तो काढला आहे 3 ताटामध्ये. आपला जवळजवळ अर्धा किलो तांदूळ होते, जास्त होते थोडेसे, 650 की 700 ग्रॅम होते असे. तर जेवढं होतं तेवढे मी सगळे घातलेत आणि आता हे थंड करत ठेवलेत. थोडंसं हलकं होऊ देत, गरम आहे म्हणून थोडं हे होईल. तोपर्यंत चिकन आपलं शिजवून घ्यायचे, ती प्रोसिजर चालू करणार आहे. तर बिर्याणी हे तेच करणार आहेत, मी करणार नाही आहे. तर त्यांच्या आजची दाखवेन, आज तुम्हाला बघायला मिळेल. सो स्टार्ट करते आहे मी आता. सो आता मी कुकर ठेवून घेतला आहे आपला छोटावालाच. ते मटण आता शिफ्ट केलं आहे मी. हे बघा किती सुंदर झालं आहे, पूर्ण गळलं आहे. असं सुद्धा खूप छान वाटेल खायला, बघूनच मला खूप सुंदर वाटतं आहे अगदी. तर मी आता मटणची टोपामध्ये आपल्याला हे पाया आहे, तो पायासोबत मी या मटणमध्ये करून घेणार आहे ह्यांच्या मम्मींकडनं. सो आता ते मी शिफ्ट केलं आहे आणि आता मी कुकर ठेवला आहे, तो म्हणजे लवकर करण्यासाठी आपली बिर्याणीची प्रोसिजर करायची. तर चिकन मी कुकरमध्ये शिजवून घेते. तर आम्ही टोपामध्येच करतो, पण यावेळेस थोडं लेट होत चाललं आहे. तर त्यामुळे वेळ कसा जातो आहे कळत नाही आहे. तर तेल तापलं आहे आपलं, गरम बंद नाही. सो तेल गरम झालं आहे आणि आता आपले गरम मसाले लवंग आणि मिरी तेजपत्ता घालून घेतलं आहे फोडणीला. आता कांदा घालून घेणार आहे. कांदा घालून घेतला आहे. जवळजवळ 4 कांदे घेतले होते आणि कांदे थोडा जास्तच घेतला होता याने. गॅस मोठा करते. व्यवस्थित असा कांदा आम्ही गोल्डन करून गुलाबी कलरचा करून घेणार आहे. जरा कुकरमध्ये लवकर होईल हीच प्रोसिजर आहे, बाकी काही नाही आहे. टोपामध्ये व्यवस्थित करायला मिळते, पण वेळ एवढा नाही आहे. खूप सारे पदार्थ करायचे होते, त्यामुळे कुकरमध्ये करावं लागलं. पाऊस सुरू झाला आहे, थंड गरम हवा येते. हा बघा किती सुंदर पाऊस सुरू झाला आहे. आता बोलली मगाशी होती तुम्हाला की खूपच असं काळढग झाले होते, थंडगार हवा सुटली आहे. तर आता पाऊस असा येतो जातो, ह्याच्यापेक्षाही काळा होतो, एकदम ढग काळे काळे होऊन जातात. आता सुरू होईल 2-4 नंतर तर आरामात पाऊस चांगला सुरू होतो. असा हे बघा, आता विंडोतूनच तुम्हाला दाखवते, घराच्या बाहेर पडत नाही आहे. तो कांदा आणि थोडंसं टॅमॅटो पडला आहे कांदा टाकता टाकता बाजूने.
तर कांदा आपला फ्राय होतो गुलाबी, आणि मग आपला हे जे टॅमॅटो आहे त्यांनी 2च टॅमॅटो घेतले होते मोठे असे, तो ही गुलाबी झाले की त्याच्यामध्ये ॲड करणार आहेत. सो आपला कांदा आणि टॅमॅटो मॅश झाला आहे चांगला एकजीव. तर शिटी करणार तर अजून आळून जाईल व्यवस्थित तर चिकनसोबत. तर आता गुलाबी कलर आणि मस्त टॅमॅटो वळला आहे. तर आता घरगुती आपला मालवणी मसाला आपला हे टाकून घेते, एक 3 चमचे तरी असणार आहेत, कारण भात पण आहे ना त्यामुळे तिखटपणा थोडा होऊन जाईल. तर थोडंसं मीठ, आपण मॅरिनेट करतानाच मीठ लावलं आहे ना, सो थोडंसं चवीनुसारच मीठ आता घालते, म्हणूनच विचारलं मला मॅरिनेट करताना आपण मीठ घातलेलं आहे. तर जास्त घालणार नाही कारण भाताला सुद्धा मीठ घातलेलं आहे. तर डायरेक्ट आपण ग्रेव्ही कुकरमध्ये करून घेऊ आणि बारीक करते जरा गॅस आहे, मदत केली पाहिजे. तर मस्त कलर आला आहे. आणि आपला सुहाणा मसालाही ॲड करायचा आहे. सुहाणा मसाला पूर्ण नाही घालणार आहेत, त्यामुळे अंदाजाने आपलं थोडंसं ठेवून देणार आहेत. पूर्ण पॅकेट नाही घातलेलं आहे, हाफच घातलं आहे. या मसाल्याची जरा स्मेल छान येते. कोण वापरत असेल मला कमेंट करून सांगा, येस करून. सो मस्त चालू आहे. तर चिकन त्यांना देते जे आपण मॅरिनेट केलं आहे ते. सो चिकन मॅरिनेट केले ते आता ॲड करतो आपण त्यामध्येच ग्रेव्ही. मस्तपैकी किती शिट्या करणार आहे? 3 ते 4? 3 एक शिट्या तरी म्हणतात करूया. चिकन आहे ना, तर चिकन आहे त्याला जास्त काही लागणार नाही शिट्या, जास्त 3 एक शिट्यामध्ये आरामात शिजतं. आणि परत आपल्याला दम पण द्यायचं आहे, त्यामुळे होऊन जाईल 3 शिट्यामध्ये व्यवस्थित. मस्त आत्ताच वास आला आहे. सुहाण्या मसाल्याचा वास छान येतो, तुम्ही ट्राय करून बघा जर करत नसाल तर. खूप किचनवर पसारा झाला आहे, सगळ्यांच्याकडे गटारी आहे. आज घरी सुट्टी असल्या कारणामुळे मदत तरी थोडीशी झाली आहे म्हणा. होते घरी तर म्हणाले मी करतो, कारण ते छान करतात बिर्याणी. आता खूप घाई होते, प्रोसिजर पूर्ण दाखवले, कारण की वडे करायचे आहेत. मटण आहे, आपली ग्रेव्ही केली आहे, वाटण वगैरे काढायचं आहे, वडे करायचे आहेत अजून माझे. तर त्यामुळे काही पूर्ण असं व्यवस्थित दाखवता आलं नसेल तर सॉरी अगेन. जेवढं झालं तेवढं शक्य मी दाखवतेच आहे, कारण बाबूही उठला आहे त्यामध्ये. आता मला अर्धा तास उठून आहे, बाहेर खेळतो आहे तो. आपलं झालं आहे ग्रेव्ही. आता त्याच्यामध्ये आता पाणी घालणार आहे नाही ना, तर आता ह्याच्यात असाच ह्याच्या प्रोसिजरमध्ये आपण घालून घेणार आहे. शिटी लावून 3 शिट्या काढून घेणार आहे. सो ही 4थी शिटी आहे. मी 4 शिट्या करून घेतल्यात आणि गॅस बंद करणार आहे आता. शिटीचा वाफ जाऊ देत. हां बंद करा. सो 4 शिटीमध्ये बंद केलं आहे आणि मी दाखवते आता तुम्हाला की ही मटण फोडणीला घालायचं आहे. आपला मटण म्हणजे पाया सूप जो करायचं आहे त्याच्यासाठी प्रोसिजर आहे ही. आता कांदा, लसूण आणि वरती गार्लिशिंग आपली डेकोरेशनसाठी असते नेहमी कोथिंबीर. तर आणि इथे मी कापलेले आहे कोथिंबीर आणि पुदिना, बिर्याणीसाठी आहे ती पण आपलं ह्याच्यासाठीच आहे. मला पुदिना मला आवडतो, त्यामुळे मी बिर्याणीमध्ये ऑलमोस्ट तरी पुदिना वापरतेच आणि वापराच. खूप टेस्टला खूप फरक पडतो छान. सो आता स्टार्ट करायचं आहे, आपलं पाया सूप करायचं आहे. तर मम्मीना मी बोलवून घेते आणि करायला सुरुवात करते. लसूण घातलं आहे मम्मीनी, तेल वगैरे घालून घेतलं आहे. तेजपत्त्याची पानं पण घालणार आहे, आपली आहेत घरची. कांदा घालून घेते, त्यावेळेला मी करते. म्हटलं चालेल, आम्हाला पण आवडतो त्यांचा खायचा रस्सा. फ्रीच्या टायमाला मी भरपूर खाल्ला होता असं बघायला गेलं तर. आता गुलाबी होईपर्यंत आपण करून घेणार आहे. फ्री आला आहे, खेळतोय, दाखवणार होते पण आता खेळण्याच्या मूडमध्ये जास्त गेला पाहिजे. सो आता कांदा आपला गुलाबी होत आलाय. तो बघा तेजपत्ता घालून घेतलाय. मम्मी पुदिना आहे तुझं बोला नाही म्हणून मी गप्प टाकली. नाही विचारायचं ना, चाललं असतं आपल्याला. तर कोथिंबीर घातली आहे त्यांनी
फोडणीलाच घातली. 2 कापल्या होत्या, त्यांना कळायला सांगित होती मी. बिर्याणीसाठी एक होती आणि आपल्या मटणासाठी होती. तो त्यांनी त्याच्यातच घातली आहे. तर तुझा हे राहता नाही ना वास. हां नाही तसा वास नाही, कच्ची लागता नाही ना मग. हां जरा फोडणीतली चांगली वाटते आणि हिरवी पण. हां जरासा मसाला तो बघा मसाला घातलेला आहे, पण आता थोडा तो आता घातलाय त्यांनी मसाला, पण ते थोडंसं घालतायत. जास्त तिखट नाही होणार आहे. ऑलरेडी आपण त्यात 3 चमचे घातले होते आणि ह्यामध्ये आता छोटे चमचे असल्यामुळे तुम्ही असं म्हणू नका तर 1 चमचा ऍड केलाय. तर क्वांटिटी जास्त असल्या कारणामुळे आणि वाटण सुद्धा आहे, त्यावेळेस वाटण नव्हतं म्हणून त्यांनी असं केलं होतं. पण टेस्ट करून बघितली यांनी तर तिखट नाही झालंय, त्यामुळे त्यांनी आता 1 सवा चमचा घालून ऍड केलाय फोडणीला. तर फोडणी घालावीच कारण फोडणीचा टेस्ट नाही, ते त्याच्यासाठीच आहे. आता वाटण घालून घेतलंय जे आपलं आहे कांदा खोबऱ्याचं, आणि मी तीळ घातले होते. तीळ घालायचे पायाचं करताना, सफेद तीळ आपले. एक साईडला मी गरम पाणी ठेवलंय पायाचं, त्याच्यासाठीच. मी आहे मीठ आहे. पुरेल की काढू अजून? हां चवीपुरतं मीठ ऑलरेडी आपण घातलेलं आहे, पण कमीच घालावं मटणासाठी. मटण मच्छी किंवा चिकन करताना टेस्ट मग पूर्ण बिघडते, त्यामुळे हा बघा श्री आलाय, श्रीचं काम चालू आहे बघा. दुसरा मम्मी मला दाखवत नाही होते तर इथे मम्मीने घालून घेतल्या थोडं. हां चालेल, घाला घाला. सो आपला पाया घालून घेतला त्याच्यामध्ये. तरी खूप सुंदर झाली होती त्याला. ढवळ पकड हवी आहे. श्री पकड बाहेर घेऊन गेला, तो त्याचा खेळ चालू आहे. त्याने काय झोपला होता, त्याच्यामध्येच थोडी कामं आमची झाली आहेत, तर त्याला पण भरवायचं. थोडंच होतं आधी पाणी. सावकाश, गॅस बंद करा. सावकाश. सो पाणी ऍड केलंय. आता जेवढं लागेल त्याला मम्मी म्हणतात घालून घेणार आहे. सर्वच म्हणतात, बघू आता किती घट्टच आहे जरा. पातळ आपला पाया असायला पाहिजे, उकळ पण काढायचे. ओतायला सांगू का त्यांना? सो पाणी ऍड केलं त्याने. सतर हवाच आहे, तशाशिवाय मजा नसते. पाया सुकला मस्त आलंय तरी आली. वा छान झाले. मटण कसं कळलं पाहिजे, तर ते ऑलमोस्ट शिट्या जास्त झाल्या तरी चालतात. जर मटणाचा पाया जर असं कळणार नाही तर ती टेस्टला चांगली लागतच नाही. तर बऱ्यापैकी तरी शिट्ट्या जास्तच कराव्या. कमीच केला. किती केला तुला? 20 काउंट केलेल्या, 20 होत्या. चांगला शिजवायचं आपल्याला गरज आहे तेवढं शिजवायचं. हां तर आता पाणी ॲड करून एवढं झालंय, तर मम्मी म्हणतात एक उकळ आपण चांगली काढून घेऊ, कारण मटण तर आपले शिजलंय, तर वाटपात शिजवून घ्यायचंय. हो ना? नाही तरी पण जेवढं शिजायला पाहिजे तेवढं शिजवायला लागतं. हां तेच, त्यामुळे आता शिजू देतोय. मोठाच गॅस असू देत जरा, थोडा वेळ मोठा, नंतर बारीक. ओके. थोडा आम्ही उकळी सुरुवात झाली की बारीक करायचं. ओके, तर एक उकळ काढून घेतो आणि मग बारीक करून घेते. आणि एक साईडला तर वडे थापायला घेते, कारण वडे मग करायचे बाकी आहेत माझे, आणि श्रीला पण भरवायचं आहे. जेवण पण बाकी आहे थोडं. पूजा पण भूक लागली मी म्हणते, म्हणूनच घाईमध्येच कुकरला आम्ही शिट्या करून घेतल्या की चिकनची आम्ही बिर्याणीची लवकर घाई करायची होती, जरा लेटच झाला थोडा. चला
नाही पाहिजे असेल तर पाणी वाढ करू शकतो, गरम पाणी आहे. नको ना, बस होईल ना, बस होईल ना. सो आता कड आला आहे, म्हणतात आता एक कड येऊ दे व्यवस्थित असा, थोडंसं ॲड करतात पाणी म्हणतात. हां, आणि ह्याने केलं आहे मस्त ग्रेव्ही आली आहे बिर्याणीची आपल्याला चिकनची. सो आता आम्ही भात करायला घेणार आहे, स्टीम करायला घेणार आहे. तर त्याचं आता टोप ठेवून पुढची प्रोसिजर चालू करतो. हां, जरा एक कड काढून घेतो आहे, 2च शेगडी असल्यामुळे पटापट होत नाही आहे. तेव्हा केव्हाचं जेवण सुरू चालू आहे बघताय, मस्तच गळलं आहे ना ते ग्रेव्ही. पाणी नको नको, सुकाच ह्याच्यात मस्त होईल. सो आता भाताची तयारी करून घेतो. आता कड आलाय बघा, आता बारीक करताय. जास्त उकळ जास्त बाहेर गेलं ना बरोबर. मीडियम गॅसवरती आता हां ओके. सो आता तो होऊ देत 10 मिनटं. आणि आता मी गॅसवरती बिर्याणीची तयारी करतो आणि शेवटी वडे काढायला घेते. मग काय करणार, थोडी गडबडच आहे. सो मस्त आला आहे कलर. चला मग. सो मी आता बिर्याणीचं टोप ठेवून घेतलं आहे. तर थोडंसं तेल घालून घेतलं आहे मी, जास्त तेल नाही घातलं आहे, एकदम थोडंसं घालून घेतलं आहे, कारण की सुका टोप ठेवू नये म्हणून. कारण ती ग्रेव्ही आपल्याला डायरेक्ट फोडणीला घालायची अशीच घालणार आहे, म्हणून ही प्रोसिजर आहे. तर कांदाही चिरलेला आपण त्यामध्ये ॲड करू शकतो, असं काही नाही आहे फोडणीसाठी. तर मी इथे आता कांदा ॲड करत नाही आहे, त्याला फक्त तेल घालून वरून ती ग्रेव्ही घालून घेणार आहे फक्त. सो स्टार्ट करते या प्रोसिजरला. हां, तर घालून घेतलं चला घालतोय आता, व्यवस्थित अशी पसरून घेतो. वास छान येतोय तेलात परतताना पण. अशी पण भूक लागली आणि वेळ होतोय तसं भूक मरत चालली अशी वाटते. लेट होतोय आणि संध्याकाळनंतर कोण खाणार नाही आहे, कारण दीपपूजा आहे. लहान मुलं असतील तर घरामध्ये कोणी पण आपल्या घरी असेल तर ओवाळून घ्या, कारण दीपपूजा आहे. यावेळेस गटारी आणि एकत्रच झालं आहे सगळं, त्यामुळे लोक सगळं लवकरात लवकर आपलं प्रोसिजर करणार आहेत. संध्याकाळपर्यंत ठेवणार नाही आहेत, काही खाणारे खात आहेत. ओके, तर मी हे घालून घेतले. तर हे म्हणतात थोड्या वेळ थांबूया, 5 मिनटं जरा होऊ दे तेलावरती, कारण तेल आता मी फोडणीला घालून त्याच्यावरती घेतलं आहे, त्यामुळे तर भाताची प्रोसिजर पुढे घालणार आहे. सो मी त्या ग्रेव्हीमध्ये 1 चमचा एवढं तूप घातलं आहे, खूप टेस्टला फरक पडतो. सो आता मी भाताचा लेअर लावून घेते, कारण की फोन हातात असल्या कारणामुळे तूप दाखवता आलं नाही तुम्हाला टाकायचं ते. तर अशा प्रकारे मी आता भाताचा लेअर लावून घेते. ते मदतीला आहेत म्हणून आज जमतं आहे सगळं, तरी पण खूपच लेट. आता तरी 1:30-1:45 झालं आहे, त्याला पण भरवायचं आहे मला. श्री पण भूक लागलं आहे, ती पण असं म्हणते. आता कड येतो आहे मस्तपैकी पायाला. सो आता पटकन 4 वडे काढून घेते आणि त्यांना जेवायला वाढते आधी. तोपर्यंत भात आपला बिर्याणी आपली स्टीम होईल. सो आता लेअर लावून घेणार आहे. एक लेअर तर आपला खालचा झाला आहे, व्यवस्थित असा पसरवते. कोथिंबीर तुम्ही एक साईडला असं लेअरला आपला कोथिंबीर आणि पुदिना टाकून घेतलं आहे. आणि तूप जरासं सोडते 1 चमचाचं, जास्त असं नाही. आता जेवढं होतं तेवढं आता त्याच्यात घालून घेत आहे. पाणी न टाकता ग्रेव्ही छान झाली आहे, पाणी घालायचंच नाही. काही जण वाढवण्यासाठी घालतात, काही गरज नसते. टॅमॅटो आणि कांद्याचीच ग्रेव्ही आणि दहीची जेवढी होते तेवढीच सुंदर होते. आणि तो भात सुका जरी झाला जास्त तरी पण ती टेस्टला मिळून येते. त्यामुळे जर बिर्याणी करणारे असाल तर पाणी ॲड करू नका कृपया. मी आता तूप सोडून देते. सो लेअर आपला तयार झाला आहे, 2nd लेअर आहे. सो मस्तपैकी गटारी स्पेशल होणार आहे आजची. तुम्ही काय केली गटारी तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा काय केली. सगळ्यांच्या घरी तर मच्छी किंवा चिकन मटनच असणार आहे म्हणा.
सो आता झालं. तर आता कोथिंबीर हे घालून घेतात आणि पुदिना. तर श्रीच्या बारशाच्या बड्डेला सुद्धा आम्ही केली होती. तो व्हिडिओ काय शेअर करता नाही आला. तो करायचा होता, व्हिडिओ केला आणि मी तो पेंडिंगलाच ठेवला. तो राहिलाच. तो आम्ही किती जवळजवळ मला वाटतं आम्ही 7 किलोची बिर्याणी केली होती, चिकन बिर्याणी केली होती. एवढी सुंदर झाली होती खूपच. तर वेळ मिळाला तर कधीतरी मी तो व्हिडिओ नक्की शेअर करेन. केलेला आहे व्हिडिओ तो. तर आता तूप घालून घेत आहेत ते आणि झाकण मारून आपलं तवा ठेवणार आहे खाली मी बारीक गॅसवरती. मस्तपैकी 20-1 मिनटं किंवा अर्धा तासमध्ये आपली मस्त होऊन जाईल. अजून अर्ध्या तासामध्ये. सो छानपैकी कड आला आहे बारीक गॅसवरती. म्हणाल्याप्रमाणे बारीक गॅसवरती मम्मी बोलल्या होत्या करून. तर झाले 1-10 मिनटं त्याला काढलं कड. 10 ते 15 मिनटं झाली आता जवळजवळ. कारण मी पूर्ण भात घालून घेतला. बिर्याणीचा तवा ठेवला आहे खाली आहे. सो आता पुढचं वडे काढायला घेते. टोप गॅस बंद करते आणि आता वडे करायचे. चला मग. पूजा आली आहे, स्वतः तयारी करते. तर तिचं जेवण वाढलं आहे नेहमीप्रमाणे. तर आपली बिर्याणी रेडी आहे आणि हे आपलं मटण, वडे केले आहेत. आणि हिची काकी इथे समोर राहते, म्हणजे ह्यांचे सख्खे भाऊ समोर राहतात. तर त्यांनी पुरी आणि मटण आणि भेजा फ्राय केला होता. तर तोही दाखवते मी. त्यांनी टेस्टला दिला आहे मला. सो पूजाला विचारते आता आपला भात कसा झाला आहे. सगळ्यात पहिला ती भातासाठी थांबली होती. वडे खा म्हणाली तर ती खात नाही होती. तर श्रीला भरून घेतलं मी आत्ताच आणि तिला जेवायला वाढलं. सो पूजा खाऊन सांग आम्हाला कसं झालं आहे बिर्याणीचा भात. इतकं कष्ट घेतले, सकाळपासून धावपळ चालू होती. तिखट झालंय का? थोडा तिखट झाला म्हणते, पण तो आमच्यासाठी बरोबर असेल. तिला तिखटच लागतंय. 8 दिवस खाते काय पण तर तिखट लागतं म्हणते. सो तो खाऊन घे. सो वडे आपले नॉर्मल वडे केले होते मी. ना काकडीचे करायचे होते मला, सो पण काकडीचे करायला मिळाले नाही. आणि पाठून बॅकग्राऊंड टीव्हीचा आवाज चालू आहे. श्री खेळतोय तर टीव्हीचा आवाज चालू आहे. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि हो नक्की कमेंट करा आणि प्लीज नक्की शेअर करा आणि पुरा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आवडलं असेल तर नक्की कमेंट म्हणून पाठवा काहीतरी. सो बाय बाय बाय. सो आपला भात जो केला होता तो आता वाढते. वडे आहेत, पायाचा रस्सा, चिकनचं. सो आता जेवण वाढायला ताटं घेते करायला. पूजा बसली आहे जेवायला. तर आता आमचं ताट करते आणि जेवायला बसतो आम्ही. सो जेवायला बसलो आहे. तर पाया सूप कसं झालं टेस्ट करते. आणि पूजाने टेस्ट नाही केली होती, तिला भात खायचा होता म्हणून. सो मी आता पिते आणि तुम्हाला सांगते कसं झालं आहे तो. अप्रतिम झालं आहे, मस्त वाटतं आहे. तिखट मीठ वगैरे व्यवस्थित पडलं आहे. खरंच ह्याच्या म्हणजे मम्मी खूप सुंदर जेवण करतात. मटन चिकनच नाही, मच्छी पण नाही असं. तर व्हेज नॉनव्हेज दोन्ही छान बनवतात. सो आवडलं असेल तर व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट नक्की करा. सो आता आम्ही जेवायला बसतो आहे. जेवण त्या वाढायला घेतलं आहे, त्यांना वाढलं आणि पूजा जेवते आपली ते. आणि श्रीसुद्धा बसला जेवण. श्री हाय कर. श्रीला जेवण भरवलं. हा तो वडा खातोय. अरे वा व्हेरी गुड. हाय हाय कर. हां ऑनियन तो पण जेवतोय. सो चला मग आता वेळ नाही काढत आहे. जवळजवळ 2:45 होत आले. आता आम्ही जेवायला बसतो. खूप धावपळ झाली जेवणाची आहे. चला तर मग बाय बाय.